संघचत्वं संवदध्वं संवो मनासी जानता देवा भागम यथा पूर्वे सज्ञानाना उपासते। अशी सुंदर शिकवण आपल्या ऋषीमुनींनी आम्हाला दिली आणि त्यामुळे आज प्रत्येक योग साधकाच्या मनामध्ये ती पेरली गेली। म्हणून काय झालं, प्रत्येक योग अभ्यासक जो आहे त्याच्या मनामध्ये योगाविषयी जो भाव आहे तो अजून दृढ होत गेला। माणसाची इंद्रिय ही मूळतः निसर्गतःच बाह्य जगताकडेच वळलेली आहेत आणि त्यामुळे बाहेरच्या जगामधूनच आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो। पण ते हरिण कसं त्याच्या बेंबीतच कस्तुरी असते आणि सुगंध कुठून येतो हे शोधण्यासाठी ते धावत सुटलेलं असतं। तसंच आपण सुद्धा आनंद आपल्याजवळच आहे, पण आनंद कुठे भेटेल हे शोधण्यासाठी धावत सुटलेलो आहोत आणि प्रवाहपतिताप्रमाणे वाहत चाललेलो आहोत। पण किती वाहत जाणार, कुठेतरी जाऊन आपटू, कुठेतरी कोलमडू आणि ते आपल्याला सुद्धा समजणार नाही। किती जरी ग्लोबलायझेशन वाढलं, टेक्नॉलॉजी वाढली, राष्ट्र प्रगत झाली, विज्ञान वाढलं, तरीसुद्धा माणसाला त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता टिकवता आलेली नाही। हे जाणलं ऋषीमुनींनी आणि त्यांनी यावरती खूप संशोधन केलं, तप केलं, अभ्यास केला आणि त्यांनी आपल्याला एक महासंज्ञा दिली आणि ती महासंज्ञा म्हणजे योग। या योगशास्त्राच्या बळावरतीच आज प्रत्येक जगातील प्रत्येक माणूस हा स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो। या योगशास्त्रामुळेच मनुष्य शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास घडवून आणू शकतो आणि ह्या तीन गोष्टी जर मनुष्याला भेटल्या, त्याने जर हा विकास घडवून आणला तरच त्याला सुख, समाधान, ऐश्वर्य या सर्व गोष्टी मिळतील, प्राप्त होतील अगदी सहज। जर योगविद्येचं पालन, योगविद्येचं आचरण त्याने जीवनामध्ये केलं तर। मग हे जे योगशास्त्र आहे हे नेमकं कुठून सुरू झालं, केव्हापासून हे योगशास्त्राची पाळंमुळं रोवली गेली? पतंजली ऋषी हे 148 BCच्या आसपास होऊन गेले। या पतंजली ऋषींनी अष्टांग योग मांडला, ज्या अष्टांग योगामुळे आज आपण योग सहजपणे समजू शकतो आणि तो आपण आचरणात सुद्धा आणू शकतो। पण पतंजली ऋषी नेमके कुठल्या शहरात होते वास्तव्यास? ते चित्तोड या शहरामध्ये वास्तव्यास होते, हे इतिहासात आढळून आलेलं आहे। त्यांच्या एका ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे त्यांनी की यवनों ने माध्यमिका पे घेरा डाल रखा है। यवनों म्हणजे काय, ग्रीक राजवटीने, आणि माध्यमिका म्हणजे चित्तोड। माध्यमिका हे चित्तोडचं जुनं नाव होतं। तर ग्रीक राजवटीने त्या काळामध्ये चित्तोडवरती बरेच वर्ष आक्रमण केलेलं होतं आणि यावरून हे लक्षात येतं की पतंजली हे त्या काळातले ऋषीमुनी होऊन गेले। तर या पतंजलींनी 3 शास्त्रांची निर्मिती केली। ती 3 शास्त्र कुठली? पहिलं योगशास्त्र, दुसरं आयुर्वेदशास्त्र आणि तिसरं व्याकरणशास्त्र। योगशास्त्रामुळे त्यांनी चित्ताचा म्हणजे मनाचा मळ दूर केला, व्याकरणशास्त्रामुळे त्यांनी वाणीचा आणि आयुर्वेदशास्त्रामुळे त्यांनी शरीराचा मळ दूर केला। जर अशी तिन्ही शास्त्र एकाच ऋषीमुनींनी मांडली म्हणजे ते किती प्रतिभाशाली ऋषीमुनी आपल्या भारतभूमीवरती होऊन गेले हे लक्षात येतं। आणि त्याचमुळे आज आपण अष्टांग योग जो आहे तो जाणून घेऊ शकतो। या अष्टांग योगामध्ये त्यांनी काय सांगितलं? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 8 पायऱ्या त्यांनी सांगितल्या। तर या 8 पायऱ्यांमध्ये पहिली पायरी जी आहे ती यम। या यमामध्ये त्यांनी 5 गोष्टी सांगितल्या, ज्यामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या 5 पायऱ्या त्यांनी सांगितल्या। अहिंसा म्हणजे काय? कोणाचीही हिंसा करू नये। अगदी शारीरिक हिंसा तर नव्हेच, पण विचारांनी सुद्धा आपल्याकडून कोणाची हिंसा होऊ नये। अगदी लहान लहान जे किडे किंवा छोटे छोटे जे आपल्या पायाखालीच किती येऊन जातात किडे मकोडे, यांचीसुद्धा आपण हिंसा करू नये, कारण की त्या प्रत्येक जीवामध्ये ते ईश्वरी तत्त्व वास करून असतं आणि त्या प्रत्येक ईश्वरी स्वरूपाशी आपण कृतज्ञ असलं पाहिजे। त्याचमुळे अहिंसा मांडताना पतंजली ऋषींनी सांगितलं की विचारांनी सुद्धा कुठल्याही जीवाचा आपल्या मनामध्ये मत्सर नसावा, द्वेष नसावा, वाईट विचार नसावे, कारण की असं असेल तर मन पवित्र कसं होणार, मन निर्मळ कसं होणार? म्हणून त्यांनी अहिंसा मांडली। त्यानंतर त्यांनी सांगितले ते अस्तेय म्हणजे चोरी न करणे। अगदी वस्तूंची चोरी तर करूच नये, पण त्यासोबत कोणाच्याही वैचारिकदृष्ट्या पण चोरी करू नये, कोणाच्याही ज्ञानाची चोरी करू नये, आपल्या मनामध्ये पापभावना नसावी। त्यानंतर त्यांनी सांगितलं ते म्हणजे सत्य। सत्य म्हणजे सत्पद, असीपद, आहे हेच जगात सगळ्यात मोठं सत्य आहे। आपण आहोत हेच सगळ्यात मोठं सत्य आहे। आपण नसलो तर आपल्याला सत्य की असत्य हे तरी कसं कळेल? म्हणून ह्या सत्पदाचं
या असीपदाचं सतत भान घेत राहणं म्हणजे सत्य. कारण की जो व्यक्ती या असीपदाचं म्हणजे या ईश्वरी स्वरूपाचं सतत भान घेत राहील त्याच्या वागणुकीमधून नेहमी खरेपणाच असेल. आपण म्हणतो नेहमी खरे बोलावे असं आपण शिकवतो, पण जो मनुष्य आतूनच खरा आहे त्याची विहित कर्म किंवा तो जे काही करेल ते आतमधूनच तो खरा असल्यामुळे त्याच्या वागणुकीमधून किंवा त्याच्या वाणीवरून ते सत्यवचन जे आहे ते मुखातून बाहेर पडेल. तर हे सत्यवचन पतंजली ऋषींनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं ते म्हणजे अपरिग्रह, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संचय करू नये, साठा करू नये. आपल्याला एखादी चांगली गोष्ट मिळाली किंवा आपण ती मिळवली असेल तर ती इतरांना देऊन टाकावी. जर ज्ञान मिळवलं असेल तर ते इतरांमध्ये वाटून टाकावं. जर आपण चांगलं व्यायाम करून शरीर मिळवलं असेल तर व्यायाम केल्यानंतर आपल्याला काय फायदे झाले हे इतरांना सांगावं आणि त्यांना कसं शरीर त्यांचं प्राप्त करता येईल, त्यांना कसं शरीराचं स्वास्थ्य सुदृढ राखता येईल याविषयी मार्गदर्शन करावं. जर नामस्मरण जर आपण नाम मिळवलं असेल तर या नामस्मरणामुळे आपल्या जीवनामध्ये काय बदल घडले हे इतरांना सांगून त्यांच्या मुखामध्ये नाम कसं येईल यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक व्यक्ती हा सुखी कसा होईल यासाठी प्रत्येक मनुष्याने प्रयत्न करावे आणि परोपकारी वृत्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि ब्रह्मचर्य यामध्ये मनुष्य फक्त लग्न न करणं किंवा वैरागीपणा एवढंच नव्हे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या ज्या शक्ती आहेत त्यांचं प्रमाण जर वाढलं तर मनुष्याचे ते विकारांमध्ये रूपांतरित होतात. पण त्याच शक्ती जर चांगल्या ठिकाणी रूपांतरित झाल्या तर त्या प्रेरणा आहेत. आणि ह्या जेव्हा प्रेरणा मनुष्य आपल्या जीवनामध्ये आणतो तेव्हा त्याच्या वागणुकीमधून वाईट गोष्टी ह्या आपोआप कमी होत जातात आणि तो त्यामधून वर उठत जातो. मग तेव्हा त्याला जे पद प्राप्त होतं तेच ब्रह्मचर्य पद किंवा जो साधनेत आहे तो विश्वकल्याणासाठी विश्वविधायक काम करत आहे, त्या कामामधून लोकांचं भलं होत असेल तर तेव्हा त्याला जे पद प्राप्त होतं ते ब्रह्मचर्य. त्यानंतर पतंजलींनी नियम सांगितलेले आहेत. या नियमांमध्ये पतंजलींनी शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या 5 गोष्टी मांडल्या. शौच म्हणजे काय? शारीरिक शौच हा अत्यंत महत्त्वाचा आहे, पण त्यासोबत प्रत्येक व्यक्तीचा मानसिक शौच जो आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे. कारण की मनामध्ये जर गढूळता असेल, वाईट विचार असतील तर मनुष्य चांगला कसा वागेल? त्याच्या वाईट गोष्टीच वर असतील ना, चांगल्या गोष्टी वरच येणार नाहीत. त्यामुळे मानसिक शौच घडण्यासाठी त्याच्या मुखावर नाम येणं महत्त्वाचं आहे. जेव्हा त्याच्या मुखावरती नाम येईल तेव्हाच त्याच्याकडून चांगली कर्म घडतील. कारण की त्याचं ईश्वराची अनुसंधान असेल ना, प्रत्येक व्यक्तीमध्ये, जीवमात्रांमध्ये तो तेच तत्व पाहत असेल. त्यामुळे त्याचं मन किती निर्मळ आणि किती चांगलं असेल, पवित्र असेल, त्याच्या मनामध्ये वाईट कलुषित विचार येणारच नाही. म्हणून मानसिक शौचसुद्धा जीवन जगताना फार महत्त्वाचं आहे आणि ते जर मनुष्याने साधलं तरच मनुष्य त्याच्या जीवनामधला खरा आनंद घेऊ शकतो. त्यानंतर तप सांगितलं. हे अष्टांग योगाच्या ज्या पायऱ्या आहेत ते म्हणजे तपच आहे. प्रत्येक पायरी ही तप आहे. कारण की त्यावरती आपण टिकून राहिलो तरच आपण जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती मिळवू शकतो. मग तप कुठलं असावं? तप ईश्वर अनुसंधानाचं तप असलं पाहिजे. कारण की जर ईश्वर अनुसंधानाचं तप असेल तर मनुष्य सतत त्याच विचारात किंवा त्याच स्वरूपाच्या भानामध्ये भान घेत प्रत्येक कर्म करत जाईल. आणि असं जेव्हा होईल तेव्हा मनुष्यामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी होतील, एवढ्या चांगल्या गोष्टी त्याच्यामधून घडून येतील, आपोआप घडून येतील. त्याच्यासाठी त्याला कुठलाही मनोनिग्रह की मी हेच करणार नाही, ते करणार नाही, असे कुठले मनोनिग्रह करायची गरजच नाही. कारण की तो सतत ईश्वराच्या अनुसंधानामध्ये आहे, म्हणून त्याच्यामधून त्या गोष्टी आपोआप घडून येतील. संतोष हे किती महत्त्वाचं पतंजली ऋषींनी मांडलेलं आहे. समाधान वृत्ती. समाधान आज आपण पाहतो कोणाच्या जीवनामध्ये त्याला समाधानच नाही आहे. बऱ्याच लोकांच्या आपण कपाळावरती पाहिलं तर कपाळावरती आट्या दिसून येतील बघा. म्हणजे समाधान वृत्ती ही नाहीच आहे. कुठे थांबतच नाही आहे मनुष्य. हाव आणि धाव ही वाढतच चालली आहे. काय हवं ते मिळवायचं, काय नको ते अवॉइड करायचं. जे मनाला पटत नाही ते बाजूला काढायचं, जे मनाला पटतं ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा. ह्याचमध्ये जीवन जातं आहे. आणि ह्यामध्ये जीवन संपत असतानाच आपल्याला तेव्हा कुठे म्हातारपण आल्यानंतर हे शहाणपण आहे ते मनुष्याला येत असतं. पण ही जेव्हा समाधान वृत्ती केव्हा मिळेल? जेव्हा त्याला आत्मिक समाधान मिळेल. म्हणजे त्याला खरा आनंद आपल्यामध्येच आहे हे समजल्यानंतरच त्याला ती समाधी जी वृत्ती आहे ती त्याच्यामध्ये धारण होईल, समाधान त्याला मिळेल.
आणि हा संतोष टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा मुखावरती नाम असलं पाहिजे. प्रत्येक वेळेस ईश्वराचं अनुसंधानच असलं पाहिजे. त्याशिवाय कुठलीच मनुष्याच्या जीवनामध्ये कुठलीच गोष्ट घडूच शकत नाही. हे परमेश्वरी तत्त्वाचं जर स्मरण नसेल तर कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये सार्थकी लागू शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना हेच स्मरणात असलं पाहिजे की ईश्वरी तत्त्व आपल्यामध्ये वास करून आहे, तेच सृष्टीमध्ये आहे, तेच प्रत्येक जीवमात्रामध्ये आहे. म्हणून ही संपूर्ण व्यवस्था ही चालू आहे. आपण आपल्यामधून सगळी कामं घडत आहे. तर संतोष सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं ते म्हणजे ईश्वर प्रणिधान. आणि ईश्वर प्रणिधानाच्या आधीसुद्धा त्यांनी स्वाध्याय सांगितलेला आहे. स्वाध्याय म्हणजे काय? स्वअध्ययन, स्वतःचं अध्ययन करणं. स्वाध्याय म्हणजे पुस्तकं वाचणे एवढंच नव्हे. स्वतःमध्ये काय बदल होत असतात मनुष्याच्या जीवनामध्ये तो ते कधी पाहतच नाही. संपूर्ण जग मनुष्य पाहिल, हा माणूस कसा, तो माणूस कसा, हे कसं, ते कसं, हे सगळं पाहिल. पण स्वतःमध्ये काय बदल घडत आहेत हे मनुष्य कधीच पाहत नाही. आपल्या मनाच्या अवस्था कशा आहेत, मन कुठे स्थिर होतं आहे, कुठे चंचल आहे, कुठे भरकटत चाललेलं आहे. मन आणि शरीर एकत्र येतं का, योग जुळून येतो का. मन कुठे स्थिर होतं तेव्हा शरीर पण स्थिर होतं. आणि ह्या सगळ्या शरीरामध्ये काय रासायनिक बदल घडत असतात जसं जसं वय वाढत असेल तर या सगळ्याचा अभ्यास नसल्यामुळे किंवा ह्या गोष्टीचं अध्ययन आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मनुष्य त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आणू शकणार नाही. कारण की त्याला त्याचं चुकाच कळणार नाहीत ना. म्हणून स्वयं अध्ययन आहे. स्वतःमध्ये स्वतःला काय काय जमतं आहे. आता ह्या अष्टांग योगाच्या ज्या पायऱ्या आहेत ते स्वतःचं अध्ययनच आहे. या पायऱ्यांमधून आपण टिकू शकतो का, आपण हे करू शकतो का, हे आत्मपरीक्षण आहे. आणि हे आत्मपरीक्षण जेव्हा आपल्याला जमेल करायला तेव्हाच आपल्याला स्वतःमधली प्रगती करता येईल. म्हणून स्वअध्ययन हे स्वाध्याय फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट, शब्द आणि शब्द हा पूर्णपणे समर्पित भावामध्ये, ईश्वराच्या समर्पित भावामध्ये असला पाहिजे. मग आपली जीवनामध्ये पूर्ण जे दिवसभरातली विहित कर्म आहेत, कुठलीही गोष्ट असू दे, आपलं सतत स्मरण हे फक्त सच्चिदानंद स्वरूप आणि ईश्वर स्मरणातच गोष्ट करावी. आणि रिकामपण असेल तेव्हा तर नाम मुखातच असलं पाहिजे. रिकामपणाने ते नामाने तो वेळ भरून काढला पाहिजे. कारण की रिकामपणात आपण किती गोष्टी करत असतो आणि त्या व्यर्थसुद्धा असतात. म्हणजे त्याचा आयुष्यामध्ये काहीच उपयोग नसतो. म्हणून रिकामपणीसुद्धा नाम घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, उभा क्षण तू नामाने भर. जो तुझ्या समोर जो क्षण उभा आहे तो तू नामस्मरणात घालव. म्हणजे ईश्वराच्या स्मरणात तू त्याचं ते ईश्वर स्मरण तुझ्यामध्ये सतत असू दे. आणि ते स्मरण जेव्हा असेल तेव्हा तुझ्या हातून किंवा तुझ्या अंगातून जी कर्म घडतील ती चांगली असतील, ती विश्वासाठी उपयुक्त असतील, इतरांसाठी उपयुक्त असतील. कारण की तू इतरांमध्ये ते तत्त्व पाहिल्यामुळे तोच तू आहेस हे पाहिल्यामुळे तू त्यांच्यासाठी सुद्धा मागशील की सर्वांचं भलं व्हावं. म्हणजे काय, ईश्वर प्रणिधान हे जर कृतज्ञता भाव मनामध्ये असेल तर मग ह्या नियम यांचं पालन केल्यानंतर जेव्हा मनुष्य या पायऱ्यांमधून जेव्हा हळूहळू पुढे येत राहतो तेव्हा तो आसन सिद्ध करू शकतो. आसन म्हणजे काय, स्थिरम सुखम अवस्था. आता ही जी स्थिरम सुखम अवस्था आहे ही मनुष्याची कधीच नसते, त्याची अस्थिरम सुखम अवस्था असते नेहमी आपण पाहिलं तर. म्हणजे इकडे काय चाललं आहे, तिकडेच काय चाललं आहे, हे हवं आहे, ते हवं आहे आणि यामध्येच तो अस्थिर आणि बिथरलेला असतो. पण जेव्हा आपण आसन एखादं करतो, साधी मांडी घालून असू दे, साधं सुखासन जरी असलं, त्या सुखासनामधून माणसाला मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या मिळणारं जे सुख आहे, जो आनंद आहे, त्याचा तो जेव्हा त्याचा उपभोग घेत असतो तेव्हा त्याला जे समाधान मिळत असतं त्या गोष्टींमधून, त्या आसनामधून किंवा त्या शरीरामध्ये होणाऱ्या प्रक्रियेमधून, ती अवस्था म्हणजे स्थिरम सुखम अवस्था. आणि ही स्थिर स्थिती कधी प्राप्त होणार मनुष्याला, जेव्हा तो आसनांचा सराव करेल. सुरुवातीला आसनांचा सराव करताना बऱ्याच वेळा आपण ती आसनं करताना आपल्याला ताण येतात, शरीराला दुखतं, अवयवांवरती जोर पडतात. पण तीच आसनं जेव्हा आपण त्याचा सराव करून मर्यादा वाढवतो त्या आसनांना टिकवण्याची, तेव्हाच त्या आसनांमधून आपलं शरीर आणि मन हे एकत्र येतं
आणि ते जेव्हा एकत्र येतं तेव्हा शारीरिकरित्या होणारे बदल आणि त्यामधून मिळणारा आनंद याशी मनसुद्धा त्याचा संयोग पावतं. आणि हा जेव्हा योग घडून येतो तेव्हा मनुष्य आसनांमध्ये स्थिर होतो. शारीरिकरित्या स्थिर झाल्यानंतर त्याचं मानसिकरित्यासुद्धा स्थिरत्व प्राप्त होतं. म्हणजे तो कंट्रोल जो आहे तो त्याच्या मनावरती आपोआप ताबा येऊ लागतो. आणि हा जो ताबा आहे तो आसनांद्वारे आल्यानंतर तो प्राणायामांकडे वळू शकतो. कारण की जोपर्यंत शरीर स्थिर होणार नाही आणि मन स्थिर होणार नाही तोपर्यंत मनुष्य प्राणायाम करूच शकणार नाही. जोपर्यंत तो बसत नाही, तो थांबत नाही, विचार करण्याचे जरा त्याची पातळी कमी होत नाही तोपर्यंत तो प्राणायाम करू शकणार नाही. कारण की प्राणायाम म्हणजे काय, सहज चाललेला श्वास आहे. आपला आत्तासुद्धा श्वास सहज चालला आहे पण आपलं लक्ष आहे का, आपण त्यावरती आपलं लक्ष सहजपणे जात नाही. कारण की काय, तो खूप सूक्ष्म आहे, खूप खोल आहे, डीप आहे. आणि त्यामुळे प्राणायाम ही जी आपण जेव्हा प्राणायाम साधनेला सुरुवात करतो तेव्हा प्राणायाम केल्यामुळे आपल्याला श्वासा आणि श्वासगणित आपल्याला कृतज्ञता भाव आपल्यामध्ये येतो. आणि त्या पंचप्राणांचं नियमन या प्राणायामांद्वारे होतं. हे पंचप्राण म्हणजे आपली शक्ती आहे जी सृष्टीमध्ये सुद्धा नांदत आहे आणि आपल्यामध्ये सुद्धा आहे, ज्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या हातून घडत आहे. आणि ह्या प्राणायामांचा जेव्हा सराव होतो तेव्हाच मनुष्य शांत होतो, स्थिर होतं. त्याचं मन जे आहे ते सुद्धा स्थिर होतं. कारण श्वास आणि मन यांचा संबंध खूप जवळजवळ आहे. तुम्ही बघा, तुम्हाला एखादी धक्कादायक जर गोष्ट जर समोर दिसली तर तुमचा परिणाम लगेच श्वासावरती होतो किंवा श्वासावर परिणाम झाला तर त्याचा मनावर परिणाम होतो. म्हणजे ह्या गोष्टी किती जवळ आहेत. म्हणून श्वासावरती लक्ष देत देत जेव्हा साधक पुढे जात असतो तेव्हा तो अंतरंग योग करण्यासाठी त्याची सुरुवात होत असते. प्राणायामानंतर येतो तो प्रत्याहार म्हणजे अलिप्तता. अलिप्तता कशापासून, म्हणजे त्या मनुष्याला साधनेमध्ये असताना त्या मनुष्याची अशी अवस्था होते की त्याच्या मनाला असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. सांसारिक जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी हव्या असतात आणि त्या मिळवण्याचा आपण खटाटोप करत असतो. त्या मिळवायच्याच आहेत यासाठी खूप प्रयत्न करत असतो. पण ते मनाची अशी अवस्था होऊन बसते की मला आता काही ती गोष्ट नाही मिळाली तरीसुद्धा चालेल, मिळाली तरीसुद्धा चालेल, कमी मिळाली तरीसुद्धा चालेल. तर काय फरकच पडत नाही. कारण की त्याच्याकडे ईश्वराचं जे अनुसंधान आहे त्यामध्येच तो आनंदी असतो ना. आणि अशी जेव्हा मनाची अवस्था होते तेव्हा काय होतं, तेव्हा त्या मनाला एक स्पेस मिळते. आणि त्या स्पेसमध्ये स्पेसमुळे तो चांगले शुभ संकल्प जो आहे, जो शुभ संकल्प, शुभ विचार ते मन धारण करतं. आणि त्या शुभ संकल्पाचीच पुढे धारणा होते. त्या शुभ संकल्पाची जेव्हा धारणा होते तेव्हा त्याचं ते धारणेवरती एवढा तो एकाग्र होतो, त्याचं मन चित्त सगळं त्या ठिकाणी एकरूप होऊन येतं की त्याचं त्यावेळेस लागतं ते ध्यान. आणि ते ध्यान जेव्हा त्याचं लागतं तेव्हाच तो त्याचा ध्यास बनून राहतो. आणि असं जेव्हा ध्यास बनून राहतो तेव्हा त्याला ईश्वरसुद्धा असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल अशी त्याची अवस्था होते. म्हणजे ईश्वर भेटला तरी चालेल, नाही भेटला तरी चालेल. म्हणजे एवढं मानसिक समाधान त्याला त्यामधून मिळत असतं. कशामधून, नामस्मरण केल्यामुळे किंवा ईश्वराला समर्पित झाल्यामुळे त्याला ही अवस्था प्राप्त होते. मग जेव्हा त्याचं सतत भान तो त्या ईश्वर स्मरणामध्येच असतो तेव्हा त्या ईश्वर स्मरणामध्ये तो देव प्राप्त करून घेण्यासाठीच नव्हे तर तो देवच होऊन बसतो. म्हणजे देव पाहण्या गेलो आणि देवची होऊन ठेलो अशी अवस्था जेव्हा प्राप्त होते तीच समाधी अवस्था. म्हणजे तो ईश्वर प्राप्त करून घेण्यासाठी जातो पण तो ईश्वरच होऊन बसतो आणि त्या आनंदामध्ये, त्या सुखामध्ये, त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये तो स्थित होतो. आणि ती अवस्था म्हणजे समाधी अवस्था. अशा प्रकारे अष्टांग योगाच्या पायऱ्या पतंजली ऋषींनी मांडल्या. आणि या अष्टांग योगाचं जरी आचरणसुद्धा आपण सुरू केलं तरीसुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक बदल घडून येतील. ह्या ऋषीमुनींनी ह्या ज्या पायऱ्या मांडल्या यामध्ये त्यांनी कसली काळजी घेतली माहिती आहे, त्यांनी ना कुठलीही अंधश्रद्धा किंवा कुठलीही अशी धार्मिक किंवा कुठलीही गोष्ट यामध्ये येऊ नये याची काळजी घेतली. कारण की योग हा कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा नसून तो फक्त एक अनुभवण्यासाठी आहे. तो एक प्रयोगात्मक आहे. तो केल्यानंतरच आपल्याला त्याचे अनुभव जे आहे, त्याचा महिमा जो आहे तो समजू शकतो. म्हणून ऋषीमुनींनी याची काळजी घेतली.
त्या काळापासून ते आत्तापर्यंत, म्हणून योग संस्कृती एवढं तिचं पवित्र आणि त्याचं श्रेष्ठत्व टिकून आलेली आहे. हे अष्टांग योग जे पतंजली ऋषींनी मांडले त्याचं अधिष्ठान, त्याचा आधार जो आहे ते म्हणजे सांख्यदर्शन. हा सांख्यदर्शन पतंजली ऋषींच्याही आधीपासून अनेक दशकांपासून चालत आला. सांख्यदर्शन म्हणजे तत्वांचं खरं ज्ञान. ऋषीमुनी आसनांमध्ये बसून तत्वांच्या खऱ्या संख्येचं ज्ञान अनुभवायचे आणि त्यामधून त्यांना काय संशोधन झालं, त्यांना मूळ दोन तत्वांचं संशोधन झालं. ते म्हणजे प्रकृती आणि पुरुष. प्रकृती म्हणजे संपूर्ण सृष्टी, निसर्ग, आणि त्याचमधलं शेवटचं तत्व म्हणजे पुरुष, 25वं तत्व. आणि या प्रकृतीमध्ये 3 मूळ तत्व आहेत, सत्व, रज आणि तमगुण. ही 3 मूळ तत्वांमधून संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आणि यामध्ये सुद्धा 24 तत्वांचा समावेश आहे. आणि शेवटचं तत्व म्हणजे पुरुष, म्हणजे चेतन, जे प्रत्येकामध्ये वास करून आहे. आपल्या प्रत्येकामध्ये ते चेतन तत्व, पुरुष तत्व आहे. आणि त्यामुळे हे जेव्हा ज्ञान त्यांनी मांडलं, त्याच्यावरूनच योग जो आहे तो योगाची निर्मिती झाली. सांख्यदर्शन हा सिद्धांत आहे आणि योग हे त्याचं प्रायोगिकरण आहे. तर सांख्यदर्शन चे जनक कोण? कपिल मुनी. आणि हे कपिल मुनी हेच सगळ्यात मोठे सिद्ध पुरुष आहेत. त्यांनाच योग चांगल्या पद्धतीने सिद्ध झाला. भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाला विश्वदर्शन रूप देताना असं म्हणतात की सिद्धांमध्ये मी कपिल मुनी आहे. अशा प्रकारे कपिल मुनींनी सांख्यदर्शनाची मांडणी केली. आता हे जे नियम, हे अष्टांग योग जे आहेत, याचं पालन जास्तीत जास्त कुठे आढळून आलं? ते हडप्पा संस्कृतीमध्ये आढळून आलं. त्या ठिकाणी 2000 वर्षांपर्यंत अहिंसेचं पालन झालं. तिथे कुठलीही राजवट नव्हती. तिथे यमनियमांचं पालन दिसून आलं. त्यामुळे हडप्पा संस्कृतीमध्ये यमनियमांचं पालन झाल्यामुळे तिकडची जी लोकवस्ती होती ती अतिशय आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदत होती. ते फक्त आणि फक्त आपल्या योग संस्कृतीमुळे. म्हणून हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा योगाचा भरपूर वर्ष प्रचार आणि प्रसार झालेला दिसून येतो. ऋग्वेद हा जो ग्रंथ भारताने जगाला दिला, त्यामध्ये सुद्धा गायत्री मंत्र आहे आणि या गायत्री मंत्रामध्येच योग याविषयीचा विस्तार आहे. त्यामध्ये 4000 वर्षापूर्वी माणसाच्या मनाची अवस्था काय होती हे याचं वर्णन त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आणि तो भारताने संपूर्ण जगाला त्यामधून ज्ञान दिलेलं आहे, योगाचा विस्तार सांगितलेला आहे. त्यानंतर गौतम बुद्ध हे 6व्या शतकामध्ये खूप मोठे योगी होऊन गेले. त्यांना बरेच प्रश्न होते आणि त्या प्रश्नांचं समाधान करण्यासाठी त्यांनी एकांत निवडला. त्यांनी संसार सोडून दिला. अवघे ते 29 वर्षाचे होते आणि तेव्हा ते ध्यानासाठी त्यांनी ध्यान केलं, त्यांनी नामस्मरण केलं. ते एका झाडाखाली एका आसनामध्ये बसून राहिले आणि तटस्थ बसून राहिले. जोपर्यंत त्यांच्या प्रश्नांचं समाधान, त्यांना ज्ञान प्राप्त होणार नाही, तोपर्यंत त्यांनी असं ठरवलं की आपण बसूनच राहायचं एका ध्यानामध्ये. आणि नामस्मरण त्यांनी केलं आणि त्यांना ज्ञान जेव्हा प्राप्त झालं तेव्हा त्या समाधीचा ते आनंद घेत होते. त्यालाच पतंजली ऋषींनी आनंद अनुगत समाधी असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर ते जेव्हा त्या समाधीमधून बाहेर आले तेव्हा ते उठून उभे राहिले आणि एकटक त्या झाडाकडे पाहत होते, ज्याला आपण त्राटक म्हणून आज ओळखतो. तर ही अशी आनंद अनुगत समाधी गौतम बुद्धांनी साधली आणि त्यांनी सुद्धा योग केला. त्यानंतर जैन धर्मामध्ये सुद्धा योगाचा भरपूर प्रसार आणि प्रचार आढळून येतो. जैन धर्मामध्ये जग जेव्हा युद्ध करतं आणि तेव्हा त्या लढाईमध्ये जो जिंकतो त्याला वीर म्हणतात. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जो स्वतःवरती विजय मिळवतो, स्वतःच्या इंद्रियांवरती, स्वतःच्या मनावरती विजय मिळतो, त्याला महावीर असं म्हणतात. आणि हे जे महावीर तीर्थंकर होऊन गेले, त्यांनीसुद्धा योगाविषयी भरपूर प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या इतिहासामध्ये सुद्धा योगाचा खूप प्रसार दिसून आलेला आहे. त्यानंतर योग आढळून येतो तो महाभारतामध्ये सुद्धा योगेश्वर श्रीकृष्णांनी प्रत्येक ठिकाणी योगाचा उल्लेख केलेला आहे. अगदी प्रत्येक अध्यायाच्या त्यांच्या शेवटी योग हा शब्द आहेच. आणि त्यांनी अर्जुनाला जेव्हा ते मार्गदर्शन करत होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे योगः कर्मसु कौशल्यम. योगः कर्मसु कौशल्यम म्हणजे काय? योग हे सर्वात सुंदर असं कर्म आहे आणि ते जर कौशल्य आपण प्राप्त केलं तर आपल्या जीवनामध्ये आपण आनंदाने जीवन जगू शकतो.
आणि योग हा भगवान श्रीकृष्णांनी गुहेत आणि गुफेत बसून करण्याचीच गोष्ट नव्हे, तर ती युद्धातसुद्धा उपयोगी पडते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा योग किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी मांडलं. आणि महाभारतामध्ये सुद्धा योगाचा भरपूर प्रचार आणि प्रसार आला. योग त्यांनी महाभारतामध्ये सुंदररित्या मांडला. त्यानंतर संत ज्ञानेश्वर, संत रामदास स्वामी यांनीसुद्धा हे सुद्धा महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे योगी होऊन गेले. त्यांनीसुद्धा योगच सांगितला. त्यांनी जे सांगितलं म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्णांनी जे मांडलेलं आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी मांडलं. ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं? स्वस्वरूपाचं सतत आठवसणे. मगाशी मी म्हटले देवाची द्वारी उभा क्षणभरी, ह्या त्यांचा पहिला अभंग आहे हरिपाठातला. म्हणजे काय? प्रत्येक क्षणाक्षणाला स्वरूपाचं अनुसंधान. आणि योग म्हणजे काय? शरीर आणि मनाचं एकत्रीकरण झालं की मग योग जुळून आला, म्हणजेच स्वरूपाचं अनुसंधान, स्वरूपाशी एकाकार होणे. ह्या सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये जो आनंद आहे तोच गोविंद आहे आणि त्याचाच मनुष्याने त्याकडे मनुष्य वळला पाहिजे. म्हणून ह्या ऋषीमुनींनी, ह्या संतांनी एवढं त्यांनी त्यांचा चंदनासारखा देह झिजवला आणि आपल्याला हे असं ज्ञान दिलं. आणि त्याच बळावरती आज आपण उत्तमात उत्तम आपली संस्कृती जी आहे, भारताची संस्कृती हे जगामध्ये टिकून आहे, सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. म्हणूनच तर संत ज्ञानेश्वर आणि रामदास स्वामींनंतर काही काळामध्ये योग काळाआड चाललेला होता. पण तेव्हा जे आले ते रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांच्या पाश्चात्य देशांमधल्या यात्रांनंतर योग भारताच्या बाहेर गेला. आणि योग जेव्हा भारताच्या बाहेर गेला तेव्हा त्या योगावरती भरपूर लोकांनी संशोधन केलं. म्हणजे अगदी परदेशातल्या लोकांनी जेव्हा संशोधन केलं आणि योग किती श्रेष्ठ आहे तो प्रत्येक देशामधल्या प्रत्येक व्यक्तीला पटू लागला, तेव्हा भारतीयांना त्याचं महत्त्व समजू लागलं. आणि हे स्वामी विवेकानंदांनी यामधून राजयोग, भक्तियोग, कर्मयोग, हठयोग ह्या सगळ्यांची मांडणी केली. आणि त्यामुळे आज आपला योग हा टिकून आहे. आणि स्वामी विवेकानंदांनंतर आत्ताच्या काळामध्ये BKS अय्यंगार, स्वामी रामदेव, निकम गुरुजी असे बरेच जे योगी आहेत ते होऊन गेले आणि त्यांनीसुद्धा भरपूर योगाचा प्रसार केला. BKS अय्यंगारांनी योगाच्या प्रात्यक्षिकांमधून अनेक कंट्रीजमध्ये जाऊन त्यांनी योगाचा प्रसार केला आणि लोकांना त्यांच्या आजारांमधून कसा योग उपयोगाचा आहे हे त्यांनी खूप सुंदररित्या समजून सांगितलं. आणि त्यांनी अशा प्रकारे योगाचा प्रसार केल्यामुळे अनेक कंट्रींमध्ये योगविद्या जी आहे ती आपली पोचली. आपले स्वामी रामदेव ते आत्तासुद्धा योगाचा भरपूर प्रसार करत आहेत आणि त्यांच्या प्रसारामुळे आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये योग पोचलेला आहे. पण तो योग आचरणातसुद्धा आणण्यासाठी स्वामी रामदेवांनी एवढं कष्ट घेतलेले आहेत ते आपल्याला दिसून येतं. स्वामी रामदेवांनी भरपूर योगाचा प्रसार केला आणि त्या माध्यमातून बऱ्याच लोकांचे आजारसुद्धा बरे केले. बऱ्याच लोकांना योगाचं महत्त्व जे आहे, तरुण पिढीला योगाचं महत्त्व त्यांनी समजून सांगितलं. आणि आमचे जे गुरु आहेत त्यांनीसुद्धा योगाचा भरपूर भारतामध्ये प्रचार केला. अगदी युवा पिढीला त्यांनी प्रत्येक तरुणाला योग कसा समजेल आणि त्यांना कशी आवड निर्माण होईल यासाठी खूप प्रचार आणि प्रसार केला. आणि आज आम्हीसुद्धा तरुण पिढी जे आहोत तीसुद्धा योगाला धरून आहे. कारण की ही आपली भारताची संस्कृती आहे आणि ही संस्कृती टिकून ठेवण्यासाठी आणि पुढच्या पिढीलासुद्धा याचं मार्गदर्शन मिळण्यासाठी किंवा याचं महात्म्य कळण्यासाठी आज आम्ही योग ही संस्कृती धरून आहोत आणि त्यावरतीच आम्ही संपूर्ण जीवन जे आहे आमचं ते त्यासोबतच जगणार आहोत आणि त्या योगविद्येसोबतच आम्ही एकनिष्ठ आहोत. म्हणून ही अशी योग परंपरा आपल्या भारतीय ऋषीमुनींनी आम्हाला दिली, त्याबद्दल त्या प्रत्येक ऋषीमुनींचं कृतज्ञतापूर्वक वंदन. प्रत्येक ऋषींना माझा साष्टांग दंडवत, कारण की त्यांचे भरपूर उपकार आहेत आपल्यावर. आणि ही अशी योग परंपरा आपल्या भारतामध्येच नव्हे तर प्रत्येक जगातील प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आचरणात आणावी. त्याचं जीवन जे आहे ते सुखकर करावं, त्याचं जीवन आनंदाने भरून टाकावं. म्हणून हा छोटासा प्रयत्न होता, त्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे. प्रत्येकाला आपल्या योगविद्येचं जे महात्म्य आहे ते समजावं यासाठी. तर प्रत्येकाने योग आचरणात आणावा आणि एकदिलाने एकमताने आपण हा जो योग आहे तो प्रत्येक घराघरामध्ये पोचला पाहिजे,
हेच आपल्या मनाची धारणा करून आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये एकही दिवस असा जाऊ नये की आपण आसनं, प्राणायाम, योगविद्येचं आचरण केलं नाही असं. तर प्रत्येकाने योग करा आणि स्वतःचं जीवन एकदम सुखकर करून घ्या. धन्यवाद.